कुवारबा अंतर्गत रस्ता हा साधारण मार्च फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे लोकांना अपेक्षित असणारं काम हे तिथल्या ठेकेदाराकडून करून घेण्यात आलं होतं। खड्डे भरून त्याच्यावर पॅचवर्क वगैरे झालेलं होतं आणि उर्वरित जे काम आहे ते आता पावसानंतरच सुरू होणार होतं। मध्ये आचारसंहिता 2 लागल्या, त्याच्यामुळे आता ते काम उर्वरितसुद्धा काम होईल। त्याचप्रमाणे काल ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्या मित्रपक्षाचे काही कार्यकर्ते आमच्या महायुतीतील तिथं गेले असता तिथं किरण उर्फ आमचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत हेही त्यांना भेटले। त्यांनीही त्यांना सांगितलं की काही म्हणजे काम सुरू झालंच आहे, अजून आपण तो रस्ता जसा लोकांना अपेक्षित आहे तसा करून दिला जाईल। अडचण कोणाचीच नाही, फक्त काय झालं थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे लोकांच्या भावना असू शकतात। मित्रपक्षाचे आमचे काही तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आमचे जिल्हा भाजपाचे जिल्हा प्रमुख असतील राज्याची सावंत, तेही त्यांच्याबरोबर मला वाटतं शेवटी प्रत्येक पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम करत असतो, तसं राजेश सावंत साहेब तिथे गेले असतील आणि त्यांनी हा मुद्दा मांडला की आम्ही आंदोलन करू वगैरे। पण आंदोलनाची काय आवश्यकता नाही आहे, रस्त्याचं काम सुरू झालं नाही। बाहेर नाही गेली ती, ते कार्यालयामध्ये गेले, त्यांनी तिथं चौकशी केली, त्यांना कळलं असेल, त्याचं समर्पक तर त्यांना मिळालं असणार तिथं। फक्त आंदोलनाचे हे नको व्हायला पाहिजे होतं त्यांच्या। तुमचे आमदार आहे, हा मुद्दा तोच आहे। त्यांनी सन्माननीय आपले उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांबरोबर जर चर्चा केली असती तर नक्कीच सामंत साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं असं कधी काम होतं आहे, काय का राहिलं आहे। जाणीवपूर्वक ते करतायत असं आमचं म्हणणं नाही, तर त्यांचा पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते करत आहेत। बिलकुल नाही, धुसफूस कधीही होणार नाही। आमच्या पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते त्याच्यासाठी खंबीर आहेत। असं जर कार्यकर्त्यांमध्ये थोडं कुठं 19-20 झालं तर आमचे नेते मंडळी व्यवस्थितरित्या कार्यकर्त्यांची समज घालून आपला प्रवास चांगला सुखकर पुढचा। मला वाटतं हळदणकर साहेब आहेत आमचे, त्यांच्या त्या वॉर्डमधलं सुद्धा ते एक पाण्याच्या टाकीचा विषय, तर ते काहीतरी टाकीवर जाऊन आंदोलन वगैरे असं त्यांचं बातमी होती। कदाचित मला वाटतं शोले पिक्चर त्यांनी परत बघितला असावा म्हणून त्यांना ते आठवलं असेल। नाही त्यांनी मारू नये, त्यांची आम्हाला गरज आहे। आपल्याला पुढे खूप निवडणुका लढायच्या आहेत आणि भांडणं करायची नाही। हा तुमचा हेतू झाला, त्यांनी उडी मारू नये, जे काय आहे ते सामंत साहेबांशी बोलावं यावं त्यांनी नक्कीच, आणि त्यांचा अधिकार आहे तो। मित्रपक्ष आहे, जिल्हा प्रमुख आहेत, मोठं पद आहे, त्यांनी यावं। गेले 2 दिवस वृत्तपत्रातून आपण वाचतोय की टाकीचं काम झालं नाही तर आम्ही आंदोलन करू असं कुठेतरी ऐकायला आलं, मला वाचलं। तर त्या बाबतीत मला खुलासा करायचा आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब ही सहकार नगरमधली ती टाकी जी गळती चालू आहे तिचं काम एक 6 ते 8 महिन्यापूर्वीच त्याचं हे केलं आहे आणि त्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होऊन त्याचं टेंडर काढलं गेलं। त्या तिथल्या प्रभागाच्या आमच्या स्थानिक नगरसेविका म्हणजे 2021ला मुदत संपली नगरसेवकांची आणि त्यानंतर देखील कार्यरत राहिलेल्या आमच्या नगरसेविका श्रद्धा हळदणकर, आमचे विभाग प्रमुख संजय हळदणकर, उपविभाग प्रमुख गणेश भारती, आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे दाखिलीचे लक्ष देऊन ती मागणी केली होती पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आणि पालकमंत्री साहेबांनी तात्काळ त्याला मंजुरी देऊन तात्काळ त्या कामाचं टेंडर बनवायला सांगितलं, इस्टिमेट बनवायला सांगितलं आणि इस्टिमेट साधारण अंदाजे 50 लाखाचं इस्टिमेट गळती काढण्याचं ते सहकार नगर टाकीचं 50 लाखाचं इस्टिमेट नगरपालिकेने तात्काळ बनवलं। त्याला तात्काळ मान्य उदयजी सामंत साहेब यांनी मंजुरी दिली आणि ते 50 लाखाचं टेंडर निघालं। ते टेंडर माना इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंगला देण्यात आलं, साधारण 2.5 ते 3 महिन्यापूर्वी हे देण्यात आलं आणि त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता होती। आम्ही सगळे त्या ह्याच्यामध्ये प्रक्रियेतनं नगरपालिका सारखे आपले तर त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये सर्वच व्यस्त होतो, निवडणुका होत्या। त्या मधल्या काळामध्ये कंत्राटदाराच्या काही अडचणी होत्या, त्यामुळे ती टाकीचं काम सुरू झालं नाही। पण आता सर्व मटेरियल तिथे येऊन पडलेलं आहे आणि 2च दिवसामध्ये त्याचं काम सुरू होईल। कंत्राटदार माना इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग सर्व्हिस ज्याने शेळधरणाचं काम केलं तोच हा कॉन्ट्रॅक्टर आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी देखील केलेलं आहे
आणि हे आता काम 2 दिवसातच तो सुरू करणार आहे. सांगायचा उद्देश हाच की हा जो विषय काही आमचे मित्रपक्षाचे पदाधिकारी यांनी उल्लेख केला की आम्ही टाकीवर चढून आंदोलन करू. निश्चितपणे लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचा. पण मला एवढंच म्हणायचं की सहकारी पक्ष जो आपला युतीमध्ये आपण काम करतोय, आमचा शिवसेना पक्ष असेल, शिवसेना पक्षाचे पालकमंत्री उदय सामंत असतील, मुख्याधिकारी असतील, यांच्याशी जर चर्चा केली असती किंवा त्या टाकीच्या बाबतीत काय पोझिशन आहे, तर निश्चितपणे त्यांना कळलं असतं की टाकीची वर्क ऑर्डर दिली, काम निघालेलं आहे, टेंडर निघालेलं आहे, त्याची प्रोसेस झालेली आहे, त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे आणि काम देखील सुरू होतं आहे. आणि काम सुरू होतं आहे हे म्हटल्यानंतर इतर गोष्टी करायची काय आवश्यकता भासली नसती. फक्त एवढ्यासाठीच हा पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.